एक तरुण असतो, जसा आपण गौतम बुद्धाची गोष्ट ऐकतो की तो जग बघायचं, जग समजून घ्यायचं म्हणून घरदार सोडून जगभर फिरायला जातो आणि फिरत फिरत कुठे दुःख कुठे श्रीमंती सगळं बघत असतो. आणि एक असं डोंगराच्या कुशीत गाव दिसतं की ते त्याला इतकं सुंदर वाटतं की किती सुंदर वनराजी आहे, हिरवगार आहे, शेतं आहेत, सगळं आहे. पण जसा तो गावात शिरतो तेव्हा त्याला धक्का बसतो की आपल्याला आनंदाचं गाव सापडलं असं वाटलं होतं, पण या गावामध्ये चांगली धडधाकट माणसंसुद्धा रांगत चालत आहेत, पाय फरफटत चालत आहेत, हातपाय ओढत चालत आहेत, दुःखी कष्टी दिसत आहेत. त्याला कळेल ना की इतकं सुंदर गाव आहे, संपन्न गाव दिसतंय, तर हे लोक असे का आहेत. म्हणून मग त्याने एक दोघांना छेडलं आणि विचारलं, मग तुमचं गाव तर इतकं संपन्न दिसतंय, तुम्ही असे ओढल्यासारखे, रडल्यासारखे, कणल्यासारखे का जगताय. तर तो सांगतो, भेटलेला माणूस त्याला सांगतो की तो डोंगर आहे ना, त्या डोंगरावर एक भयंकर मोठा अकराळ विकराळ राक्षस आहे आणि तो सारखा धमकावत असतो, इशारे देत असतो आणि कोणी काय केलं तर हातपाय मोडून टाकेन, तुला खाऊन टाकेन, अशा धमक्या देत असतो. त्याला आम्ही घाबरलेले होतो. ह्या गावात आम्ही राहतो, पण या गावात राहायची आम्हाला भीती वाटते. तो म्हणतो, कुठे आहे राक्षस. तो म्हणे, राक्षस कधी कधी दिसतो. तो म्हणे, मला बघायचं. तो म्हणे, मग जा डोंगरात. आम्ही कोणी जात नाही म्हणाला, आम्हाला भीती वाटते त्या डोंगराची, त्या राक्षसाची. शेवटी तो तरुण हळूहळू करत डोंगर चढायला लागतो आणि साधारण अर्धा डोंगर चढल्यावर त्याला तो अकराळ विकराळ राक्षस दिसतो आणि तो त्याला धमकावतोय. आणि खालचे लोक ओरडून सांगतात, बाबा रे परत आहे, तुला जगायचं की नाही, असा सगळा कल्लोळ चाललाय. हळूहळू तो जसजसा पुढे जायला लागतो, त्या राक्षसाच्या जवळ जायला लागतो, तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात येते, अरे मी जितका जवळ जातोय तितका हा राक्षस लहान होत चाललाय. आणि जेव्हा तो डोंगराच्या टोकावर शेवटी टेकडीवर पोहोचतो तेव्हा तो राक्षस हा एका भुईमुगाच्या शेंगे एवढा शिल्लक राहिलेला असतो. तो हाताची ओंजळ करतो. तो राक्षस टुणकन उडी मारून त्याच्या ओंजळीत जाऊन बसतो. तेव्हा तो त्या तरुण त्या राक्षसाला विचारतो, अरे मला खालून तू एवढा मोठा दिसत होता, काय झालं, कोण आहेस तू. हे तो लोक तुला राक्षस म्हणतात. तो म्हणाला, हो ते लोक राक्षस म्हणतात. तुझं नाव काय म्हणा, जसं भस्मासूर होता, बकासूर होता, तुझं नाव काय. तुम्हाला, माझं नाव भीती आहे, माझं नाव भय आहे. आणि माझ्याकडे जो ज्या नजरेने बघेल तसा तसा त्याला मी दिसतो. त्यामुळे जो घाबरलेला आहे त्याच्यासाठी मी अकराळ विकराळ असतो. जो मला घाबरत नाही त्याच्यासाठी मी एवढासा भुईमुगाच्या शेंगे एवढा असतो. तेव्हा संविधान बदलणार ही भीती ज्यांना असते ना, त्यांच्यासाठी ही गोष्ट. तो चालत डोंगर चढून गेलेला जो तरुण होता त्याला भारताचा मतदार म्हणतात. तो भारताचा मतदार आहे. तो या सगळ्या खोट्या नाट्या पसरलेल्या भीतीला घाबरला नाही आणि डोंगर चढून बसला. EVM हॅक होतं, EVM हॅक होतं. गेली आपण 7-8 वर्ष ऐकतोय. ज्यावेळेला निवडणूक आयोगाने सांगितलं हे मशीन ठेवलं या आणि हॅक करून दाखवा, कोणीही पुढे गेला नाही. कारण त्यांना त्याच्यात राक्षस दिसत होता. भीती, आपल्या मराठीमध्ये एक उक्ती आहे चांगली, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस हा भूताचा एक प्रकार मानला जातो. तो जो घाबरलेला आहे त्याला भूत दिसतं, आपल्याला नाही दिसणार, कारण आपला भूतावर विश्वास नसतो. पण भूतावर विश्वास असेल तर त्याला दिसतं. कबीर पण म्हणतो, जिसकी रही भावना जैसी प्रभू मूरत तिनं देखी तैसी. जेव्हा तुम्ही बघाल तुम्हाला त्या मूर्तीमध्ये राम पण दिसतो, त्या मूर्तीमध्ये कृष्ण पण दिसतो. जो घाबरलेला आहे त्याला संविधानाचा धोका वाटतो, त्याला कशाचा धोका वाटत नाही. उद्याचा सूर्य उगवणार नाही असं उद्या राहुल गांधी म्हणाले तरी मला नवल वाटणार नाही. कारण घाबरलेला आहे त्याला कोणी भीती दाखवायची गरज नसते, तो घाबरलेला असतो. आणि ह्याचा प्रयोग तुम्ही आत्ता इथून बाहेर पडल्यावर करा. कुठे ना कुठे मोकाट सुटलेलं कुत्रं तुम्हाला दिसेल, ते तुम्ही त्याच्या
जवळ असा लांब असा ते भुंकेल, घाबरू नका, पुढे पुढे जा, तो मागे मागे जाते. कारण तो घाबरलेला असतो, तो तावातावाने भुंकतो, याचं कारण तो घाबरलेला असतो. तुम्ही घाबरला नाही तर तो मागे जायला लागतो. तेव्हा संविधान संपणार, लोकशाही ही गोष्ट आजची नाही. 2018 साली ABP माझा या चॅनेलवर माझा कट्टा या कार्यक्रमात कुमार केतकरांनी सांगितलं होतं, मोदी इतके घाबरलेले आहेत की 2019च्या निवडणुकाच होणार नाही. आणि झाल्याच, ते घेणारच नाही आणि झाल्याच. तर स्वर्गातून उतरून प्रभू रामचंद्र सुद्धा मोदींना वाचवू शकणार नाहीत. 19 संपून 24ची निवडणूक आली आहे. कुमार केतकर घाबरलेलेच आहेत की नाही? घाबरलेले आहेत ना, आज पण ते तेच बोलतात. तेव्हा यामागचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अनेकदा माणसं घाबरतात आणि इतरांना घाबरवतात, आणि त्यामुळे मोदी घाबरत नाही ह्याची यांना भीती वाटते. मला एका हिंदी पत्रकाराने प्रश्न विचारला क्या मोदी किसी से डरेंगे नहीं? मतलब ज़रूर डरेंगे, नींद उड़ जाएगी मोदी की. उन्होंने कैसे? बोले जिस दिन राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, कुमार केतकर ये अगर मोदी का गुणगान करेंगे तो मोदी डर जाएंगे, उनकी नींद उड़ जाएगी कि क्या गलत कर रहा हूँ ये मेरे चमचीगिरी करने लगे. जोपर्यंत हे लोक शिव्या घालतायत तोपर्यंत मी योग्य काम करतोय, ही मोदींचा कॉन्फिडन्स आहे. तर सांगायचा हेतू असा, संविधान वगैरे बदलणं शक्य नाही. आता हा विषय निघाला म्हणून आणखीन ॲड तुम्हाला करतो की ज्या वेळेला संविधान गुंडाळण्याची भीती होती, मी आजच मला ते व्हिडिओ टाकलाय की काँग्रेसपासून घटनेला धोका आहे, हे ओळखूनच सुप्रीम कोर्टाने पाचर मारून ठेवले. केशवानंद भारतीचा जो केस आहे फुल बेंचचा, त्याच्यात बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ही तुम्हाला त्याला धक्का लावता येणार नाही. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंग्ज आपण बघतो ज्या सांगाड्यावर त्या उभ्या आहेत, त्यातल्या खालचे जे खांब असतात त्या खांबाला तुम्हाला हात लावता येत नाही. बाकी तुम्ही वर प्लास्टर बदला, काय बदला, काचा बदला, खिडक्या बदला, पण ते बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला हात लावता येणार नाही. आणि तुम्ही केलेली दुरुस्ती, संसदेने केलेली दुरुस्ती ही घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत बसते की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. हे केशवानंद भारती केसमध्ये 70च्या दशकामध्ये झालंय, ज्याचा त्यांना पत्ता नाही. ते रोज घटना बदलणार म्हणून लढतात. प्रचार करणारे आहेत, त्यांच्याकडे वळून बघू नका, तुम्ही सुरक्षित राहा.